यानंतर याच जिल्हा परिषद गटामध्ये ज्यांनी आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं त्या म्हणजे माझ्या मावशी आदरणीय रत्नप्रभा तारमले मॅडम यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतोय अर्चलाताई गोतरणे आणि दया परटोले यांना सन्मान चिन्ह आणि शाल देऊन शिवराज्याभिषेकाचे प्रेम आणि शाल देऊन सन्माननीय रत्नप्रभा तारमले मॅडमचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। अर्चलाताई गोतरणे आणि दया परटोळे मॅडम यांच्या शुभ हस्ते सन्माननीय रत्नप्रभा तारमले मॅडमचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातो। धन्यवाद। यानंतर थेट डोंबिवलीवरून या ठिकाणी आम्हाला ज्यांनी प्रेम दिलं आजच्या या सामन्याला उपस्थित राहिले ते आपले सर्वांचे लाडके सन्माननीय विलास गजानन म्हात्रे साहेब यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतोय शशिकांत गोंधळी आणि दाजी गणपत परटोळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय विलास म्हात्रे साहेबांचं स्वागत शाल आणि शिवराज्याभिषेकाचे प्रेम देऊन या ठिकाणी करायचे। पहिल्या दिवसापासून तर आताच्या दिवसापर्यंत ज्या प्रत्येक पाहुण्यांना जी शिवराज्याभिषेकाची फ्रेम दिली जाते ते म्हणजे आपल्या या अंबरच्या ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच सन्माननीय अर्चलाताई गोतरणे यांच्याकडून हे अनोखं भेट माझ्या पाहुण्यांना या ठिकाणी दिली जाते। सन्माननीय विलासजी म्हात्रे साहेब यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी होतोय। धन्यवाद। यानंतर अशा व्यक्तिमत्वाचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आहे। जरा खेळाडू माझ्याकडे लक्ष असू द्या। गजा बादशाही गावचं ज्येष्ठ उद्योजक एक प्रेमळ व्यक्तिमत्व ज्यांनी सुद्धा सडल हातानं या स्पर्धेसाठी प्रथम चषकापासून ते मॅन ऑफ द मॅच असो का उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज या चषकापर्यंत ज्याचं सौजन्य एका शब्दावर आम्हाला या ठिकाणी आलं ते म्हणजे सर्वांचे लाडके भास्कर गायकर साहेब यांचं स्वागत मी हरचंद्र परटोळे पोलीस पाटील अंबरजा आणि रामचंद्र परटोळे यांना विनंती करतोय। भास्कर गायकर साहेबांसाठी जोरदार टाळ्या। बादशाही गावचं एक ज्येष्ठ नेतृत्व गजांच्या सौजन्यातून एक आकर्षक चषक या ठिकाणी आलं। धन्यवाद। या ठिकाणी आदरणीय गजानी सुद्धा या धर्मवीर चषक 2019 साठी आर्थिक सहाय्याच्या स्वरूपाने मदत केली आणि वेळोवेळी सहकार्याची भूमिका उचलली। त्या या विभागाचे शिवसेना नेतृत्व सन्माननीय दत्ता ठाकरे साहेब यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतोय नागेश परटोळे डीजे ऑपरेटर आणि प्रवीण परटोळे यांना आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आदरणीय दत्ता ठाकरे साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे। शाल आणि शिवराज्याभिषेकाची प्रेम देऊन साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। चला लवकर प्रवीणजी परटोळे साहेब आपण चला लवकर। जोरदार टाळ्या घ्यायच्यात। यानंतर धन्यवाद। यानंतर आदरणीय विलासजी पाटील साहेब एक ज्येष्ठ नेतृत्व यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत मी विनंती करतो। विलासजी परटोळे किरणजी परटोळे आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आदरणीय विलासजी पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे। पाटील साहेबांचं सुद्धा आर्थिक सहाय्याच्या मदतीनं या धर्मवीर चषक 2019 मध्ये आलेले योगदान पाटील साहेबांचा यथोचित सन्मान। आणि माझे आदरणीय दादा नितीनजी गोतरणे साहेब मला इथे सांगतात सतत त्यांचा आशीर्वाद या अंबरजे गाव या कमिटीला असतं ते म्हणजे विलासजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक आभार। धन्यवाद। यानंतर थेट डोंबिवलीहून आलेले पाहुणे आदरणीय शरदजी धुमाळ साहेब यांचं स्वागत मी गोविंद परटोळे ज्ञानेश्वर परटोळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते शरदजी धुमाळ साहेबांचं यथोचित स्वागत या ठिकाणी करायचं आहे। गोविंद जयराम परटोळे साहेब यांना विनंती करतो आपण शरदजी धुमाळ यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे।
धन्यवाद। यानंतर सन्माननीय वसंतजी गायकर साहेब यांचं स्वागत मी रुपेश परटोळे आणि योगेशजी गोतरणे यांना विनंती करतोय आपल्या दोघांच्या शुभ हस्ते सन्माननीय वसंत गायकर साहेबांचं स्वागत या व्यासपीठावर करायचं आहे। धन्यवाद। या ठिकाणी ज्यांचं सुद्धा योगदान आणि सहकार्याची भूमिका ज्यांनी या पहिल्या दिवसापासून तर आत्ताच्या दिवसापर्यंत उचलली आणि या मंडळाला नेहमी सहकार्याची भूमिका दिली ते सन्माननीय बादशाही गावचे उद्योजक नेहरू दळवी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी किशोरजी परटोळे आणि संदीपजी परटोळे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नेहरू दळवी साहेबांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। किशोरजी परटोळे महाराष्ट्र पोलीस सेवा कार्यरत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत होते। धन्यवाद। यानंतर ज्यांचं नाव सुद्धा राजकीय पटलावर घेतलं जातं तसेच बिल्डर्स या क्षेत्रात ज्यांना नाव उल्लेखनीय केलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय अनिलजी मानिवडे साहेब यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय नितीनजी गोतरणे साहेब आणि बळीरामजी परटोळे साहेब आपल्या दोघांच्या शुभ हस्ते अनिलजी मानिवडे साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल। भगवी शाल आणि शिवराज्याभिषेकाची प्रेम देऊन सन्माननीय अनिलजी मानिवडे साहेब आपण इकडे यायचे। धन्यवाद। यानंतर पुन्हा एकदा बादशाही गावचं ज्येष्ठ नेतृत्व त्यांचं सुद्धा सहकार्य या धर्मवीर चषक 2019 मध्ये आलेलं आहे। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सुखदेव जाधव साहेब यांचं स्वागत मी विनंती करतोय जयवंतजी परटोळे आणि काशीनाथजी परटोळे आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आदरणीय सुखदेव जाधव साहेबांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। धन्यवाद। यानंतर श्री ओम साई सेवा प्रतिष्ठान वासिन कातिवली परिसर चे अध्यक्ष तसेच चिंतामणी फाउंडेशन कातिवलीचे अध्यक्ष एक प्रेमळ आणि एक आश्रय व्यक्तिमत्व सन्माननीय चिंतामणजी जाधव साहेब यांचं यथोचित स्वागत मी विनंती करतो साहेब आपण यायचंय। मी किरणजी परटोळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय चिंतामण जाधव साहेबांचा स्वागत या ठिकाणी करायचं आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत चिंतामण जाधव साहेबांसाठी। धन्यवाद। यानंतर सन्माननीय उमेशजी मस्कर साहेबांच्या स्वागतासाठी मी विनंती करतोय शंकरजी परटोळे आणि सुरेश जाधव यांच्या शुभ हस्ते सन्माननीय उमेश मस्कर साहेबांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। धन्यवाद। यानंतर सन्माननीय विलासजी शेट्टे साहेबांचं स्वागत मी विनंती करतोय गणेशजी पंढरीनाथ परटोळे अविनाशजी परटोळे या दोघांच्या शुभ हस्ते सन्माननीय विलासजी शेट्टे साहेबांचं यथोचित स्वागत या ठिकाणी करण्यात येईल। या सर्व मान्यवरांचं विशेष योगदान या धर्मवीर चषक 2019 साठी आलेलं आहे। या सर्वांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जातोय।
धन्यवाद। यानंतर सन्माननीय अशोक दळवी साहेब यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतोय गणेशजी परटोळे आणि अनिलजी गोतरणे। सन्माननीय अशोक दळवी साहेब यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतोय गणेशजी परटोळे आणि अनिलजी गोतरणे। धन्यवाद। यानंतर एटी डेव्हलपरचे सर्वेसर्वा आणि निंबोलीचे उद्देशक अनिल शेठ दळवी यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतोय आणि किरणजी परटोळे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अनिल शेठ दळवी साहेबांचा यथोचित स्वागत आणि सत्कार। कृपया जोरदार टाळ्या अनिल शेठसाठी झाल्या पाहिजेत का ज्यांनी सुद्धा या क्रिकेटमध्ये एक विशेष रंगतदारपणा वाढवली। धन्यवाद अनिल शेठ साहेब। यानंतर सन्माननीय सदानंद मुकादम यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतोय विठ्ठलजी गोतरणे आणि सकारामजी परटोळे। सन्माननीय सदानंद मुकादम साहेब यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल। धन्यवाद। यानंतर सन्माननीय विठ्ठलजी गोतरणे आणि सकारामजी परटोळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते। धन्यवाद। यानंतर सन्माननीय लक्ष्मणजी नाईक साहेब यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतोय प्रमोदजी परटोळे आणि विनोदजी हरिभाऊ परटोळे यांना दोघांना विनंती करतो आपण सन्माननीय लक्ष्मणजी नाईक साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करायचंय। धन्यवाद। यानंतर ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा एटीएम जे नाव आपण या ठिकाणी पाहिलं ते म्हणजे आमचे सन्माननीय उद्योजक राजू भोईर साहेब यांचं स्वागत मी विनंती करतोय महादू परटोळे आणि महेशजी गोतरणे। ओके। यानंतर मी सन्माननीय कालूरामजी गायकर साहेब यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतोय मुकेशजी गोतरणे आणि योगेशजी सुतार। सन्माननीय कालूरामजी गायकर साहेब यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल। धन्यवाद। यानंतर सन्माननीय कालूरामजी गायकर साहेब यानंतर सन्माननीय वियान होंडा ज्यांचं शोरूम आणि त्यांची आर्थिक मदत या धर्मवीर चषक 2019 मध्ये झाले त्यांच्या प्रतिनिधी म्हणून यायचं मी राजू परटोळे आणि गणेश परटोळे यांना विनंती करतोय आपल्या दोघांच्या शुभ हस्ते वियान होंडाचे प्रतिनिधी या ठिकाणी यायचे। यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांचं स्वागत मी मुकेशजी गोतरणे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते करायचंय। संदीपजी पाटील साहेबांचं स्वागत। यानंतर सन्माननीय कालूरामजी गायकर साहेब यांचं स्वागत मी मुकेशजी गोतरणे आणि योगेश सुतार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते करायचंय। कालूरामजी गायकर साहेबांचं स्वागत। धन्यवाद।
यानंतर व्यासपीठावर उपस्थित आमचे नितीनजी गोटणे साहेब यांचे मित्र सन्माननीय किरणजी डिंगोरे यांचं स्वागत मी वाळकू परटोळे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते करायचं आहे। सन्माननीय किरणजी डिंगोरे साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल। किरणजी डिंगोरे साहेब। धन्यवाद। यानंतर सन्माननीय या व्यासपीठावर या विभागाचं ज्येष्ठ नेतृत्व सीतारामजी गायकर साहेब यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतो रामचंद्रजी गोतरणे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सीताराम गायकर साहेबांचं यथोचित स्वागत या ठिकाणी करायचं आहे। धन्यवाद। या ठिकाणी सन्माननीय रोहित शेळके साहेब यांचं स्वागत मी महेशजी गोतरणे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रोहित शेळके साहेबांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। धन्यवाद। यानंतर सन्माननीय रुपेशजी शेळके साहेब यांचं स्वागत मी योगेश सुतार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। रुपेश शेळके। धन्यवाद। किरणजी परटोळे आपल्यास विनंती असेल त्यांचं स्वागत करायचंय। यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सोनावणे सर यांचं सुद्धा स्वागत मी किरण परटोळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सोनावणे सरांचं स्वागत या ठिकाणी करायचंय। सोनावणे सर यायचंय। तसेच यानंतर सन्माननीय बाळू तारमळे साहेबांचं स्वागत मी बळीरामजी परटोळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते करायचंय। धन्यवाद। यानंतर सन्माननीय संतोषजी शितोडे साहेबांचं स्वागत मी विनंती करतोय किरणजी परटोळे आपल्या शुभ हस्ते करून टाकायचंय। सन्माननीय संतोषजी शितोडे साहेबांचं स्वागत मी किरणजी परटोळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते करायचंय। धन्यवाद। यानंतर सन्माननीय धन्यवाद डीजे गजे प्रति सेवक म्हणून बादशाही गावाकडून ही परभणी या ठिकाणी आली होती त्यांचं सुद्धा यथोचित सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी त्यांना विनंती करतोय प्रति सेवक सर आपण यायचंय। तसेच विजयजी तारमळे साहेब यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी मी किरणजी परटोळे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते करायचंय। झालं का? तसेच या धर्मवीर चषक 2019 साठी ज्यांचं सुद्धा आर्थिक मदतीच्या सहाय्याने योगदान आलं ते सन्माननीय अनंतजी परटोळे साहेब यांचं स्वागत मी किरणजी परटोळे यांना विनंती करतोय या ठिकाणी करायचं आहे। सन्माननीय अनंतजी परटोळे साहेब, अनंत गोपाल परटोळे साहेब यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जाईल। अनंतजी परटोळे साहेब आपण यायचंय। त्यानंतर ज्यांचं सुद्धा योगदान या ठिकाणी आलं ते आमचे पंढरीनाथजी
परटुळे साहेब यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर मी विनंती करतो किरणजी परटुळे आपल्या शुभ हस्ते करायचे। सन्माननीय पंढरीनाथजी परटुळे साहेब, तसंच यानंतर सन्माननीय नामदेव सीताराम परटुळे साहेब यांचं सुद्धा स्वागत मी किरणजी परटुळे यांना विनंती करतोय या व्यासपीठावर करायचं आहे। तसेच बादशाही गावचे सन्माननीय दीपकजी जाधव साहेब यांचं सुद्धा स्वागत सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी केलं जाईल। मी विनंती करतोय किरणजी परटुळे आपल्या शुभ हस्ते दीपकजी जाधव यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। धन्यवाद। कृपया कोणाचं स्वागत राहिलं असेल तर प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतोय। तसेच बादशाही गावचे सन्माननीय दिनेशजी परटुळे साहेब यांचं सुद्धा स्वागत या व्यासपीठावर मी किरणजी परटुळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। धन्यवाद। आणि ज्या कोणाचं स्वागत राहिलं असेल, ज्यांचं योगदान या धर्मवीर चषक 2019 साठी आलं असेल, त्यांचं मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतोय। शब्द सुमनाने सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत व्यक्त करतो। तसेच बादशाही गावचे सन्माननीय नितीनजी गायकर साहेब यांचं सुद्धा स्वागत सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मी करू इच्छितो। किरणजी परटुळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते करायचंय। सन्माननीय नितीनजी गायकर साहेब, कोणाचं स्वागत राहिलं असेल तर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतोय। यानंतर थोडासा मी पाहुण्यांना सुद्धा दिलगिरी व्यक्त करतोय, थोडा वेळ घेतोय आपला, कारण ज्यानं या धर्मवीर चषकासाठी खूप मेहनत केली ते म्हणजे पंचांच्या भूमिकेत थेट डोंबिवलीवरून दररोजचा प्रवास, सकाळी येणं आणि संध्याकाळी रात्रभर जाणं, जे प्रवास आम्हाला या ठिकाणी जे सहकार्य दिलं ते डोंबिवलीचे पंच मी सहस्रबुद्धे सर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय। मी सन्माननीय मारुतीजी धिरडे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्याचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे। सहस्रबुद्धे सर चला लवकर। शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय मारुतीजी धिरडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जातो। धन्यवाद। या ठिकाणी त्यांच्या जोडीला जे सहकार्य पंचांचं म्हणून आलं ते सन्माननीय ऋषिकेश देसाई सर यांना सुद्धा मी विनंती करतो, मी विलासजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। सन्मान चिन्ह देऊन जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माझ्या पंचांच्यासाठी, का ज्यांच्या योगदानातून हा साकार झाला धर्मवीर चषक 2019। धन्यवाद। आणि या आजच्या दिवसाला या ठिकाणी सन्माननीय आमचे सहकारी समालोचक जगजीतजी तारमळे नाही आहेत, त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय या मंडळाच्या वतीनं। तसेच आजच्या दिवसासाठी जे आम्हाला समालोचक लाभले ते आमचे आदरणीय रिकी गाडे सर यांचं सन्मान चिन्ह देऊन मी विनंती करतोय विलासजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आजचे समालोचक रिकी गाडे सर आपल्या शहापूर तालुक्याचे एक थोर शिवचरित्रकार, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। धन्यवाद। यानंतर मासोनाचे आदरणीय लक्ष्मणजी तारमळे साहेब, लक्ष्मणजी विशे साहेब यांचं स्वागत मी किरणजी परटुळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्र पोलीस सेवामध्ये कार्यरत असलेले आज ते सामना सुद्धा या मैदानावर केले, त्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी किरणजी परटुळे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय। धन्यवाद। यानंतर ज्यांनी माझ्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, चौकार जावो षटकार जावो किंवा एक सामना संपल्यानंतर जे संगीत माझ्या प्रेक्षकांना पुरवलं गेलं ते डीजे नागेशचे ऑपरेटर नागेश यांना विनंती करतो आपला सुद्धा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल। मी सन्माननीय भास्करजी भोईर साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते डीजे नागेश भास्करजी गायकर यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते डीजे नागेशचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे।
तसेच त्या डीजे मालक राजेश आंदड यांना सुद्धा विनंती करतोय आपल्या दोघांचं या ठिकाणी सत्कार केला जाईल। राजेश आंदड साहेब आपण सुद्धा यायचंय, दोघांचा या ठिकाणी सत्कार सोहळा। धन्यवाद। यानंतर कमाच्या तब्बल धन्यवाद या ठिकाणी डीजे गमाच्या प्रेक्षकांनी या ठिकाणी येऊन मॅचचा आनंद लुटला, परंतु घर बसल्या ज्या प्रेक्षकांना मॅच पाहायला मिळाली, तब्बल 198 देशामध्ये लाईव्ह प्रेक्षेपण या धर्मवीर चषक 2019 अंबरच्याचं पोहोचवलं ते आमचे 10 क्रिक वनचे आदरणीय कुणाल मात्री सर यांना विनंती करतोय आपला सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी अनिल शेठ दलवी यांना विनंती करतोय आपल्या शुभस्थितीचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। तसेच या मंडप डेकोरेटरचे सर्व महेशजी भगत आणि अरविंदजी सुतार या दोघांना विनंती करतोय आपला सुद्धा यथोचित सन्मान या व्यासपीठावर केला जाईल। महेश भगत आणि अरविंदजी सुतार, मी दत्ता ठाकरे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। हॅलो। आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तसेच कॉमेंट्री काही असू द्या, आपल्या कानात आतुर म्हणजे अगदी लवकरात लवकर पाडावेत असे अनमोल शब्द आणि कार्यक्रमाचं जबरदस्त सूत्रसंचालन ज्यांनी केलं ते जयेशजी भालके यांचा सत्कार करण्यासाठी मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करतो अनिलजी मानिवडे साहेब यांना। जोरदार टाळे। हॅलो हॅलो हॅलो, धन्यवाद। धन्यवाद। यानंतर व्यासपीठावर उपस्थित मी सन्माननीय थँक्यू डीजे मी आदरणीय मारुतीजी धिरडे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभेच्छा या ठिकाणी द्यायच्या आहेत। सन्माननीय धिरडे साहेब। धर्मवीर चषक 2019 या क्रिकेटच्या सामन्यासाठी जमलेले सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना मी मानवंदना करतोय आणि व्यासपीठावरील ठाणे जिल्ह्याच्या आपल्या लाडक्या जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषाताई जाधव या जिल्हा गणातून निवडून आलेल्या आमच्या रत्नप्रभा तारमळे, माझ्या भाऊला बसले धुमाळ शेठ, आमचे दत्ता ठाकरे, विलास पाटील, मानिवडे साहेब, सन्माननीय सर्व व्यासपीठ, इथे जमलेले सर्व प्रेक्षक आणि मगाशी ज्याची आम्ही मॅच बघितली त्याचं नाव कल्पेश। खरं म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे खेळाडू असतात। मी या शहापूर तालुक्यामध्ये अनेक मॅचला गेलो होतो, परंतु आजची जी मॅच झाली आणि जी प्रेक्षकांनी दाद दिली आणि ज्या बक्षिसांची खैरात झाली ही मला वाटतं शहापूर तालुक्यातली पहिली ही टीम असेल, इथे पहिल्यांदा हा गाव असेल की एवढा चांगल्या प्रकारे खेळाडूंना प्रोत्साहन देतो। जसं काय इथे आयसीआय बँकेत उभी केलेली, इकडनं 21,000, तिकडनं 8,000, इकडनं 10,000 मी बघत होतो। हे अशा प्रकारे हौशी जर आपले प्रोत्साहन देणारे जर इथे असणारे प्रेक्षक असतील तर खऱ्या अर्थाने त्या मॅचला एक चांगला मजा वाटते। मी सुद्धा पहिल्यांदा जेवढा टाइम थांबलो, कारण ही मॅच जेव्हा चालू होती उठायला सुद्धा इच्छा नव्हती आणि प्रेक्षकांनी जेव्हा आज नाही तर बाकी ठिकाणी आपण जातोय, बऱ्याच तुमच्या बरोबर मी असतोय, एकदा मॅच झाली
तर बक्षीस समारोह कोण नसतोय, फक्त हरला कोण जिंकला रिझल्ट लागला तर जो तो आपल्या गाडून स्टार्ट करतोय. परंतु ग्रामीण भागामध्ये किती आपल्याला ह्या क्रिकेटचा प्रेम आहे हे आपल्या ह्या उपस्थितीवरून दिसते. मी जे काय मगाशी 2 सामने झाले त्याच्यामध्ये आमच्या भासे गावची जी टीम अतिशय चांगल्या प्रकारे एकट्या त्या कल्पेशने या ग्राउंडवर जसं का तलवार घेऊन तो उभा आहे, आणायला प्रत्येक बॉल तो कापत होता. त्याच्या बॅटमध्ये मला वाटतं फक्त काय तलवारची पातच दिसत होती, कारण एक तर सिंगल आणि डबल रन काय काढलीच नाही. हे असे खेळाडू आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत. मी शहापूर तालुक्यामध्ये अनेक प्रेक्षक असतात, अनेक आपले सामने होतात, भरपूर लोक बाहेर जाऊन प्रशिक्षण घेतात, परंतु ग्रामीण भागामध्ये प्रशिक्षण नसताना सुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारे खेळाडू खेळतात. मी जास्त वेळ घेणार नाही. सर्व खेळाडूंनी जो भाग घेतला त्यांचं मी सर्वांना अभिनंदन करतोय. आणि ज्यांनी हा प्रोत्साहन दिला, इथे सर्व जमले प्रेक्षक असतील, हे गावचे सर्व ग्रामस्थ असतील, गेल्या 3-4 दिवसापासून त्यांनी या ग्राउंडवर जी मेहनत घेतलेली आहे, ग्राउंड किती मेहनतीने बनवलं आहे याची सर्वांना कल्पना असेल. मी या सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नक्कीच धिरडे साहेब, आपण दिलेल्या शुभेच्छा या खेळाडूंना कुठेतरी प्रोत्साहन ठरतील. यानंतर मी ठाणे जिल्हा परिषदच्या अध्यक्षा आदरणीय मंजुषाताई जाधव मॅडम यांना विनंती करतोय आपल्या शुभेच्छा या ठिकाणी द्यायच्या आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस वंदन करून आज धर्मवीर चषक 2019 अंबरच्या गावामध्ये आज क्रिकेटच्या स्पर्धा झालेल्या आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आपल्या शहापूर तालुक्याचे तालुका प्रमुख धिरडे साहेब, तसेच आमच्या जिल्हा परिषदच्या सदस्या तारमळे मॅडम व सर्वांचेच नावं घेत नाही, माफ करा. सन्माननीय व्यासपीठ जमलेले माझे सर्व खेळाडू, या ठिकाणी सर्व आलेले आपले अंबरजाचे ग्रामस्थ वगैरे. क्रिकेटची जी ही मॅच आहे, आपण जवळजवळ 3-4 दिवसापासून खेळत आहेत आणि खेळत असताना आज शेवटची जे फायनल मॅच होती, आम्ही अनेक ठिकाणी जातो क्रिकेटच्या स्पर्धा बघायला, परंतु आज एक टक लावत बसलो होतो आम्ही, तालुका प्रमुख आणि मी स्वतः देखील. मोबाईल देखील फोन आले, आम्ही उचलले नाही, पण एक याच्याने फायनल जी मॅच आहे ती मॅच बघत बसलो आम्ही. आम्ही बघतही नाही, काही ठिकाणी गेलो 2 मिनटं बसलो की निघालो, परंतु आज खरं तर आम्हाला बघायला भेटलं. या ठिकाणी जाधव आहे, ते अगदी इतकं चांगलं खेळत होते, ते खूप त्यांना शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी जे काय हार ज्यांनी खाल्लेली आहे त्यांनी पण चांगले प्रयत्न करा, पुढे आपल्या नक्कीच विजय होईल. आणि या ठिकाणी आपण जे विजय झालेले आहेत त्यांचं अभिनंदन करते. या ठिकाणी ग्राउंड जो उपलब्ध करून दिलेला आहे, अतिशय इतका चांगला मोठा ग्राउंड उपलब्ध करून दिलेला आहे, त्यांचं देखील अभिनंदन. स्टेज देखील उपलब्ध करून दिलेले आहे आणि आपल्या सर्व सहकार्याने चांगलं या ठिकाणी सर्व या खेळाडूंना जी जागा उपलब्ध वगैरे करून दिलेले आहे, आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी आपल्या शुभेच्छा नक्कीच सार्थ ठरतील. माझ्या खेळाडूंना बक्षीस वितरण सोहळ्याकडे मी वळणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी एक सांगण्याची इच्छा आहे. गजे आपण धर्मवीर चषक 2019 पाहता, गजे बक्षीस आम्हाला सन्माननीय पुंडलिक म्हात्रे साहेब यांच्या सौजन्यातून, यांच्या आर्थिक सहाय्यातून आलं होतं. तब्बल 1,11,111. या अंबरच्या गावावर असणारं प्रेम आमचे सन्माननीय पुंडलिक म्हात्रे साहेब आज त्यांच्या बॉडीगार्ड त्याची प्रकृती ठीक नसल्या कारणानं साहेब या ठिकाणी पोहोचू शकले नाही, परंतु या मंडळाच्या वतीनं तसेच या अंबरच्या गावच्या वतीनं मी साहेबांचं मनस्वी आभार व्यक्त करतोय. आणि असंच प्रेम साहेब आपण शेवटपर्यंत या अंबरच्या गावावर ठेवून द्या. आणि या आजच्या धर्मवीर चषक 2019ला आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही सततच्या आपलं ऋणी आणि आभारी राहू. टाळ्या घ्यायचे सन्माननीय पुंडलिक म्हात्रे साहेबांच्यासाठी. धन्यवाद. यानंतर बक्षीस वितरण सोहळा, गजाची सगळ्यांना चाहूल लागलेली आहे, परंतु जो फायनलचा सामना झाला, फायनलचा सामनाचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा राहिला होता, तो सामनावीर ठरला फायनलचा सामन्याचा, तो म्हणजे मान फ्रॉम बादशाही कल्पेश जाधव. मी सुखदेव जाधव साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते सन्माननीय कल्पेशला या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक वितरण या ठिकाणी करायचं आहे. सुखदेव जाधव साहेब. कृपया जोरदार टाळ्या. मी म्हटलं होतं भल्या भल्या गोदंताचा कर्दनकाल कल्पेश जाधव, त्याने दाखवून दिलं.
आणि आपल्या संघाला विजयाच्या शिखरापर्यंत म्हणजेच धर्मवीर चषक 2019 वर नाव कोरून दिलं प्रथम पारितोषिकासाठी। यानंतर कशा गोलंदाजांना फलंदाजांना जखडून ठेवलं तो म्हणजे उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब वॉशिंग मशीन, तो किताब पटकावलाय मॅन फ्रॉम वाकलन शिवदास भोईर। मी संदीप पाटील आणि वसंतजी गायकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते एक उत्कृष्ट अशी वॉशिंग मशीन, उत्कृष्ट गोलंदाज शिवदास भोईर। संदीप राइटी बॉलर शिवदास भोईर खूप आहे बरोबर शिवदास गायकर सॉरी या ठिकाणी चुकून भोईर लिहिण्यात आलेलं आहे, दिलगिरी असावी कृपया दोघांनी यायचं आहे। किताब ज्यांनी मारला असेल तरी आपण सुद्धा यायचं आहे, चला लवकर। मी संदीपजी पाटील आणि वसंतजी गायकर यांना विनंती करतोय आपल्या दोघांच्या शुभ हस्ते वॉशिंग मशीन एक उत्कृष्ट गोलंदाज किताब मॅन फ्रॉम वाकलन आणि यानंतर उत्कृष्ट फलंदाजाला किताब आहे तो म्हणजे खूप मोठा फ्रीज का जो हा सीझन या उन्हामध्ये खेळेल आणि नंतर सीझन स्टॉप झाला का त्याचं थंड पाणी पिईल, जो किताब पटकावलाय मॅन फ्रॉम बादशाही कल्पेश जाधव। मी सन्माननीय नेहरू दळवी साहेब आणि शरद धुमाळ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज कल्पेश जाधव। जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरदार टाळ्या। नेहरू दळवी साहेब आणि शरदजी धुमाळ साहेब यांना विनंती करतो आपल्या दोघांच्या शुभ हस्ते एक किताब द्यायचंय। उत्कृष्ट फलंदाज मॅन फ्रॉम बादशाही कल्पेश जाधव। धन्यवाद। धन्यवाद कल्पेश जाधव साहेब, आपल्याला उत्कृष्ट फलंदाजाचा किताब मिळाला, आयोजकांनी त्याला खाली घ्यायचे। चला बादशाही संघ आणि या ठिकाणी यानंतर का जो मालिकावीर म्हणजे गोलंदाजी असो की फलंदाजी असो, ज्यानं नाही गोलंदाजाला डोळ्यात पाहिलं, ज्यानं नाही फलंदाजी करताना गोलंदाजांना डोळ्यात पाहिलं, तो म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून समजला जाणारा मॅन फ्रॉम बादशाही। पुन्हा एकदा वन्स अगेन कल्पेश जाधव। मी किरणजी परटोळे धन्यवाद किरणजी परटोळे, रामचंद्री गोतरणे आणि सुनीलजी परटोळे यांना विनंती करतोय LED टीव्ही देऊन मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीरचा पुरस्कार कल्पेश जाधवला या ठिकाणी द्यायचा आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या कल्पेश जाधव साठी। धन्यवाद। यानंतर काही या स्पर्धेमध्ये सर्वांनी मेहनत केली, संघर्ष केला, चतुर्थ क्रमांकापर्यंत जो संघ पोहोचला तो म्हणजे ओके। या ठिकाणी प्रेक्षक सामना ठाणे ग्रामीण पोलीस हा संघ विजेता झाला होता, त्याला एक ट्रॉफी या ठिकाणी आकर्षक चषक मी विनंती करतो लक्ष्मणजी विषय आणि चिंतामणजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते या प्रेक्षक सामन्याचा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी करायचा आहे। लक्ष्मणजी विषय आणि चिंतामणजी जाधव साहेब। ठाणे ग्रामीण पोलीस विजयी संघ
चला यायचंय. चिंतामणजी जाधव, मी विनंती करतो ठाणे ग्रामीण पोलीस संघातील सर्व खेळाडू आपण यायचंय, पारितोषिक घ्यायचंय. धन्यवाद. या ठिकाणी रोख 22,222 चतुर्थ पारितोषिक व आकर्षक चषक जे पटकावलाय तो आमचे उद्योजक अनिल शेट यांचा संघ निंबवली. चतुर्थ पारितोषिकचा मानकरी मी विनंती करतोय संघाचे कर्णधार आणि विलासजी म्हात्रे साहेब आणि अनिलजी मांडवडे साहेब यांना विनंती करतोय आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी प्रदान करायचं आहे. रोख 22,222 व आकर्षक चषक. धन्यवाद. यानंतर तृतीय क्रमांकापर्यंत जो संघ पोहोचला तो म्हणजे आदित्य 11 पडघा. मी विनंती करतो विलासजी पाटील साहेब आणि दत्ताजी ठाकरे साहेब आपल्या दोघांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख 22,222 व आकर्षक चषक देऊन त्यांना इकडे सन्मानित करायचं आहे. आदित्य 11 पडघा, चला लवकर. धन्यवाद. आणि जो संघ संघर्षाचा प्रवास अप्रतिम केला परंतु थोडा कुठेतरी प्रयत्न सफल झाला परंतु असो उपविजेता ठरलेला आपण या ठिकाणी गजो आमचे अविनाशजी पटोळे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी संघ आला होता. वाकलन संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी मी संघाचे कर्णधार आणि सर्व खेळाडूंना विनंती करतोय या ठिकाणी यायचे आणि माननीय धिरडे साहेब आणि भास्करजी गायकर साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते रोख 55,555 व आकर्षक चषक आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. आदरणीय भास्करजी गायकर साहेब आणि आदरणीय मारुतीजी धिरडे साहेब. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद. आणि यानंतर गजानन गोड स्वप्न